साखळतोडी हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ताई पॅकर्स. पंकज पाटील यांनी म्हटलं की आम्ही जरी टॉस जिंकलो असतो आमचा देखील निर्णय हा फलंदाजीचाच होता, मनासारखा मिळाला. त्यामध्ये विशेषतः काही असं नाही. ज्यावेळेला 5 षटकात आम्ही बॅटिंग करणार, बॅटिंग करत असताना आमच्याकडे गोलंदाजीचं युनिट 50 धावा देखील आम्ही डिफेंड करू शकतो, जी गुणवत्ता आहे. पंकज पाटील यांनी वक्तव्य मांडलं की आज बाहेरचं क्रिकेट खूप छान असतं आणि पालघरमध्ये सफाळ्यात जे शिवनेरी चषक आहे ते अप्रतिम असतं, जिथे सफाळ्याचे दर्दी प्रेक्षक खेळाडूंना ऊर्जा देतात. पंकज पाटीलचं ते वक्तव्य आमच्या आयोजकांना ऊर्जा देणारं राहिलं. शिवनेरी चषकाचा थरार यानंतरचा एक सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. मॅचला सुरुवात होते. एका बाजूला ताई पॅकर्स विघ्नेश आणि त्यांच्या साथीने मनोज पाटील मन्या. विठ्ठलवाडीचा ब्रँड सध्या विठ्ठलवाडीकर संपूर्ण जागे असतील, कारण त्यांच्या गावचा सितारा, त्यांच्या गावचा रत्न अर्थात मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती विघ्नेश साखळतोडी यांनी रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. मागे यष्ट्यांच्या मागे केजी किरण गुरुद्वान, अचिवर स्पोर्ट्स सफाळेचे प्रॉपरायटर किरण गुरुद्वान यांना पण पाहतात. ऑन स्क्रीन विघ्नेश साखळतोडी यांना पण पाहू शकाल. पहिलाच बॉल त्यांनी रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच एक बॉल जो पहिलाच डॉट आलाय. शिवनेरी चषकाचं हे एक जबरदस्त आणि सुंदर असं आयोजन नियोजन आज ऑल इंडिया ओपनचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. पुढचा बॉल याही वेळेला बॉलला अगदी समोरच्या दिशेनं स्वीट सायमिंग आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. पहिला बॉल डॉट असेल, दुसऱ्या बॉलवरती नाही सोडणार. चांगल्या टायमिंग सहित चांगला फटका, लॉंग ऑनला क्लिअर करणारा शिवनेरी षटकार. हॅट्स ऑफ. याही वेळेला आपण पाहतात बॉल बऱ्याच काळ हवेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहेत आणि जिथे बाकी तर वेगळी स्पष्ट झाली होती, प्रत्येकाला वाटलं की हा झेल होईल आणि इथे कॅच सुटलाय. रोहित यांना आपल्याला पाहायला मिळतात. होतं क्रिकेटमध्ये होतं आणि या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. सध्या कॅच ड्रॉप झालाय. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 7 वरती. 3 बॉलचा खेळ झालाय. IPL ला सुरुवात झाली आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांना खूप चांगला खेळ केला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली अतिशय सुंदर पद्धतीने ज्यांनी खेळ केला आणि आज RCBचे सर्व फॅन फॉलोईंग खुश असेल. 18 वर्ष झाली मात्र कप नाही नावावरती. याही वेळेला आपण पाहता थोडासा फटका वेगळा करण्याचा प्रयत्न होता मन्या यांचा, नाही कनेक्ट करता आलं. अश्विन यांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 4 बॉलचा खेळ झाला. कॅच सुटल्यानंतर थोडीशी नाराजगी अश्विनने देखील व्यक्त केली. 4 बॉलचा खेळ, 7 धावा धावफलकावरती. शिवनेरी चषकाची मात्र ही एक जबरदस्त रजनी प्रत्येकाच्या स्मरणात राहील, आठवणीत राहील. प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथून चांगला व्ह्यू कसा मिळेल तिथे जातात आणि आनंद घेतात मॅचचा. यावेळेला इथे मात्र आपण पाहतात कमालीचं क्षेत्ररक्षण. ऑलमोस्ट या 4 धावा झाल्या असत्या, परंतु त्या 4 धावा इथे सेव्ह केल्या. अतिशय सुंदर, अद्वितीय असं क्षेत्ररक्षण. संघासाठी तुम्हाला ज्या वेळेला जागा मिळते त्यावेळेला तुम्ही संघासाठी काहीतरी देणं असतं आणि दुर्गेश यांना आपल्याला पाहायला मिळाले. बघा सेव्ह बघा, अतिशय सुंदर. एका हातानं बॉलला इथे निश्चित स्वरूपात कॅरी केलं. ग्लेन फिलिप्सची आठवण झाली. न्यूझीलंडचा सध्या चर्चेतला जगातला सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोणतं, त्याचं नाव ग्लेन फिलिप्स. चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली पठ्ठ्यानं. पुढचा बॉल, शेवटचा बॉल या षटकातला. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी समोरच्या दिशेने त्या बॉलला सन्मान मिळाला. एक षटकार आल्यानंतर देखील धावांची कमतरता पहिल्या षटकात मी म्हणेन की भासलंय, कारण एक षटकार तुम्ही खेळला होतात. उर्वरित 5 बॉलमध्ये 5 सिंगल तर 11 होऊ शकत होत्या, परंतु ते क्रिकेट बघणं आणि माईकवरनी बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढंसं सोपं नसतं. ज्या अनुषंगाने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 8 या धावफलकावरती.
पुढचा बॉल गोलंदाज युवराज डुकले विथ द बॅट. धावांचं थैमान, धावांचं वादळ पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये आता गोलंदाजीची जबाबदारी घेतली युवराजनं. किरण गुरुद्वांच्या कर्णधारपदाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज युवराज डुकले. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं क्लिअर केलाय. बॉल चाललाय इथे देखील सीमारेषेच्या बाहेर जाणार. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स अँड गेट इट 4 रन्स. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करणारा 4. चेंडू बऱ्याचशा बाहेरचा होता. त्या बॉलला रीड केलं मन्यानं आणि शेवटपर्यंत पाहत राहिले आणि तदनंतर बॉलला स्क्वेअर कट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत इथे पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आले. अर्थात व्हाईट बॉल. प्रज्योत अंबीर एक स्वतः चांगले फोटोग्राफर देखील आहेत, ज्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला कैद केलं त्यांच्या कॅमेरामध्ये आणि तो फोटोग्राफ आम्हाला दाखवतात की असा उत्कर्ष तू आहे. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतायत अतिशय सुंदर असा तो फोटोग्राफ. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिल्या तर 13. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच. अगदी पडतायत खेळपट्टीवरती, लोटांगण घालतायत आणि संघासाठी या सर्व गोष्टी कराव्या लागतात. इथे ओव्हरस्टेपिंगचं आहे का? या साइड मध्ये जी ओव्हरस्टेपिंग आहे तिथे पंच पाटील आणि निश्चित स्वरूपात आपण जाणार आहोत तिथे. वॉर रूम मध्ये पाटील नेटवर्कची टीम आहे जिथे आपण पाहताय पंचांनी पाहिलं आणि योग्य रीतीनं तिसऱ्या पंचांकडे दाखल देखील झाले. इट्स अ नो बॉल. जी लाईन आहे त्या लाईनच्या जर बाहेर तुमचा पाय असेल पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी. क्या बात आहे. उमेश सरांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांनी पाहिलं की गोलंदाजाचं काहीतरी इथे बिघडलंय. त्यावेळेला त्यांनी स्वतः रिस्क घेतली नाही, त्यांनी तिसऱ्या पंचांकडे सोपवलं. परंतु या तुमच्याकडे असायला हव्या. मी जो उल्लेख केला ना की बहिरी ससाण्याची नजर ही पंचांकडे असते. अगदी बारकाईने ते पाहत असतात आणि एक अतिशय सुंदर पद्धतीनं, खूप सुंदर पद्धतीनं पंचांची भूमिका. मागचे 7 दिवस इथे उद्याचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला घमासान. कुणाच्या नावावरती प्रथम क्रमांकाचं करंडक लिहिलं जाईल प्रत्येकाचं स्वप्न असतं. हिराबेटे ग्रुप कडनं मन्याच्या 3 षटकारांना 500 आहेत. मन्याला थोडंसं कठीण चाललंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कॅश प्राईज जरूर लावता, परंतु गोलंदाज युवराज डुकले सांगतात की मन्यासाठी पुढचे बॉल मी खोलवर टप्प्याच्या हाताळीन जिथे त्याला खेळणं थोडंसं कठीण जाईल. धावसंख्या फलकावरती आहे त्या म्हणजे 14. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतात. याच स्कोर कार्डनं जर पुढे आलात तर धावसंख्या 53 होईल असं प्रोजेक्टेड स्कोर सांगतं. उदरलेनचा बॉल इनफिल्डच्या वरनं बॉलला क्लिअर. मनोज पाटील नावाचा देखणा 4. सीमारेषा पार. शिवनेरी चषकाचा हा आलाय चौकार. जर आणखीन 2 चौकार आले तर हिराबेटे ग्रुप यांच्याकडनं 500 रुपये. मनोज पाटील मन्या दोस्तीचं हे प्रेम आहे. या वेळेला पण पाहतात अतिशय देखणा क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल कव्हरला क्लिअर होणार. मनोज पाटील सांगतात की थांबायचं नाही, यावेळेला लढायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ताई पॅकर्स या संघासाठी बॉल चाललाय दन 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 करत ओव्हर दी रोप 4. आपण इंस्टाग्रामवर सध्या पाहत असाल चर्चेत आहेत ते हिराबेटे आणि त्याच ग्रुपच्या माध्यमातून इथे कॅश प्राईज आहे मन्यासाठी. धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत 22. इथे जर चौकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मन्यानं हाही बटका चांगला खेळलाय. बिटवीन द गॅप कलात्मक रचनात्मक हिराबेटे ग्रुप कडनं इथे 500 रुपयाचं कॅश प्राईज. आता तुम्हाला ते इथे जमा देखील करावं लागेल, अदरवाईज पुढच्या चौकारांसाठी ते पुकार केलं जाणार नाही, लक्षात घ्या. आणि इथे 500 आलेले आहेत. अभिजित केणी 200ची 1 100च्या 3. क्या बात आहे. इथे जमा झालेत हिराबेटे ग्रुप
परत 3 मारले अभिजित किणी, परत पुन्हा एकदा 500. क्या बात आहे, हे मनोज वरती असणारा प्रेम आहे. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 26. 3 षटकार आले हिरा बेटे अभिजित किणी यांच्याकडनं 1000 रुपये. शेअर मार्केट वाढलं जात आहे. या वेळेला आपण पाहतात फटका तर खेळलाय. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मनोज पाटीलने इथे जबाबदारी घेतली या मॅचची. अगदी गावाच्या बाजूचं मैदान आहे. डोंगरीच्या त्या बाजूला गेलात तर विठ्ठलवाडी आणि या बाजूला आलात तर हे नांदगडी पाड्याचं मैदान आपण पाहतात, विराथनचं मैदान. 28 वरती 14ची सरासरी राखत मी म्हणेन ताई पॅकर्स संघ मागच्या मॅचच्या कंपॅरिझननं आता धावसंख्येमध्ये पुढे आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कँडी. हिराबेटे ग्रुप कडनं मात्र 500 आलेत मनोजसाठी. सर 3 षटकार आले. अभिजित किणी हिराबेटेचे प्रॉपरायटर त्यांच्याकडनं इथे कॅश प्राइज वाढते. जरी रात्र असली तरी कॅश प्राइज इथे शेअर मार्केट ओपन आहे शिवनेरी चषकासाठी. 28 धावा धावफलकावरती आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रचारणात येतील गोलंदाज दुर्गेश. दीपेश मात्रे. हिराबेटे ग्रुप मनोजनं 3 चेंडू 3 षटकार तर 5555. क्या बात आहे. इथे आता बक्षिसांची मागणी भरपूर आहे. येणाऱ्या काळात आपण पाहतात मनोजचा तो खेळ बघायला मिळेल का. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे तुमच्याकडे असायला हवं. दोघांमधलं तुम्ही कम्युनिकेशन कसं साधता, संपर्कात तुम्ही कसे राहता आणि तदनंतर सिंगलला डबल मध्ये कसं कन्वर्ट करता, या गोष्टी महत्वाच्या. धावसंख्या 30. दुर्गेश आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गरत हिराबेटे ग्रुपचे जर 3 चौकार मनोजने आणले तर 4444. आता कॅश प्राइज वाढत चाललंय. मनोजने एकदा 500ची कातर लावलंय अभिजित किणी यांना. आता त्यांचं म्हणणं आहे निश्चित स्वरूपात धावसंख्या फलकावरती असतील. चला जे समोर उभे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण थोडंसं ऍडजस्ट व्हा. समोर फलंदाजाला व्यत्यय येते त्या अनुषंगाने षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या फलकावरती 30 आहेत. पुढचा बॉल या वेळेला फटका केलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. हात कमरेच्या वरती आहे म्हणजेच नो बॉल. पुढे येणाऱ्या काळात आता खराब फेकी देखील आली. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलायला, खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि सध्या तेच बघायला मिळालं. जिथे पहिल्या 2 षटकात धावांचा वेग वाढला होता, या षटकात अपेक्षा होत्या दुर्गेशकडनं की कमी धावांचं षटक येईल, परंतु दुर्गेश यांनी देखील इथे एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी. ऑन स्क्रीन सफाळ्याचा टायगर अर्थात आपण पाहतात विठ्ठलवाडीचा किंग मनोज पाटील यांना आपण पाहू शकाल. सुपर ओव्हरला काही षटकार ठोकला आणि तिथे विजयाचा सुगंध दरवळला ताई पॅकर्सच्या डगआउटमध्ये. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. खूप चांगली स्किल्स मनोजने दाखवली आणि आता हा दुसरा सामना खेळण्याचा योग जो आहे त्याचं सारं श्रेय मनाला मिळालं आणि मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट. पंकज पाटीलची 2 षटकं महत्वाची होती. ज्या वेळेला सुपर ओव्हर झाली त्याही वेळेला त्यांनी चांगलं षटक हाताळलं. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल विघ्नेश यांच्यासाठी. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. इथून विघ्नेशांचा दुसरीचा प्रयत्न होता. मनोजने सांगितलं की नाही होणार मित्रा, इथून आपल्याला शांत राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातला चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत तो म्हणजे 234 धावा बिनबाद. तुमची सलामीची जोडी जी आहे ना, आघाडीची जोडी, त्यांनी इथून एक मोठी इमारत बांधायला घेतलंय. जो बेस होता तो पहिल्या 2 षटकांमध्ये रचला आणि आता इथून ते माळे रचतात की आपल्याला किमान इथून 60 पर्यंत पोहोचायचं आहे. गोलंदाज तयार. मनोज पाटील अगदी थोडेसे लेट झाले. बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहतायत इथे येण्यापूर्वीच 5चा प्लेट बंद झाला मनोजसाठी आणि बॉलनं बाहेरच्या बाजूनं वळण घेतलं. कटर गोलंदाजी. दुर्गेश यांचं देखील कौतुक करावं लागेल. एका बाजूला दोन्ही झालेले सेट फलंदाज, त्यांच्यासमोर तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी करता, ही तुमच्याकडे कुशल नेतृत्व लागतं आणि तेच बघायला मिळालं. खोलवर टप्पाचा बॉलला मिड ऑफला खेळले. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 35 धावा. चेंडूंचा खेळ याही षटकात 2 बाकी आहे.
शिवनेरी चषक आज ऑल इंडिया ओपन आणि प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल जेवढ्या वरती जाता येईल डोंगरावरती तिथपर्यंत पोहोचतात आणि मॅचचा आनंद घेतात. क्या बात आहे, अप्रतिम अद्वितीय असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ओव्हरस्टेपिंग फुटवर्कमध्ये साईड जो काही प्रॉब्लेम आहे तो चेक करतील पंच. दुर्गेश हेही थोडे त्यामध्ये कॉन्फिडन्स वाटत नाही, त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. फेअर डिलिव्हरी. इथे फर्स्ट इम्पॅक्ट जो होता तो आतमध्ये होता, त्या अनुषंगाने आपण पाहतात इथे पंचांनी बॉलला ग्राह्य धरले, म्हणजेच इथे चांगला बॉल बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. अतिशय सुंदर पद्धतीने बॉलला अगदी समोरून फिरवलं. चांगली गोलंदाजी दुर्गेश यांची. 4 बॉलचा खेळ त्यांनी परिपूर्ण हाताळलाय, ज्यामध्ये 7 धावा जरूर खर्च केल्या. 35 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. रनवेवरती पुन्हा एकदा दुर्गेश तयार होतात. यस, ऑल राईट. गुणलेखनात पुन्हा एकदा सुधारणा होते. जिथे धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 35. गोलंदाज तयार. यावेळेला रिव्हर्स स्विच करायचं होतं. बॅटचा ब्लेड बदलला, परंतु तदनंतर विघ्नेश साखळतोडे थोडेसे आता शांत झालेत. मी म्हणीन वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये इथे डॉट बॉलचा भरणा वाढला. 2 षटकांचा खेळ संपला होता. 28 धावा होत्या. या षटकात फक्त 7 धावा आल्या, ज्या अनुषंगाने दुर्गेश हे मात्र या मॅचचे की फॅक्टर गोलंदाज राहिले, ज्यांनी मोमेंटम शिफ्ट केलं. षटकांचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. रायगड कर्जतचा बुलंद आवाज अर्थात अजय गायकवाड यांच्या मधुर गळ्यानं गायलेलं गीत संपूर्ण महाराष्ट्राला तुम्हा सगळ्यांना वेड लावून सोडलं. या गाण्यानं हळद कुणाचे असो, अजय गायकवाडांची ही गाणी घेतल्याशिवाय हळदीचा प्रोग्राम पूर्ण होत नाही. इथे जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 35 वरती सध्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये टार्गेट कितीपर्यंत सेट होणार? 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 20 धाव्यांची यावेळेला मनोजसाठी. बॉल अगदी डाऊन द पिच पडल्यानंतर बॉलमध्ये उसळी प्राप्त झाली नाही आणि मनोज तेच सांगतात की निश्चित स्वरूपात काय झालं. आज 7व्या दिवसात डे नाईटची मात्र ही पिच. त्या अनुषंगाने बघा जी एक्सपेक्ट करत होते, किरणला देखील बॉल सहज नाही मिळाला. किरणला तिथे कसरत करावी लागली. डॉट बॉल येतोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. पहिली 2 षटकं जरूर चांगली राहिली, परंतु 3ऱ्या षटकात कमबॅक केलं. 4थ्या षटकात अश्विन आले आणि अश्विन देखील चांगली गोलंदाजी करतात. यावेळेला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये बॉलला खेळलं. सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न राहील का? विघ्नेश साखळतोडे यांनी दर्शवलं की आता इथे काय चाललंय. मनोज सांगत होते की धाव झाली असती, परंतु यस नो दोघांमधलं कॉलिंग शेवटच्या क्षणाला नकारच दिला आणि जिथे आता सिंगलनं आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 36 या धावफलकावरती. पाटील नेटवर्क आणि या पाटील नेटवर्कने सलग 7 दिवस या स्पर्धेला अतिशय सुंदर पद्धतीने कव्हर केलं, ज्यामध्ये अमर पाटील, जतीन केणी, कपिल पाटील, अनुराग चव्हाण, एंटायर टीम, स्वतः नितेश पाटील आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीने पाटील नेटवर्कने सध्या प्रगती केली आहे. फुलरलेनचा बॉल, फुलरलेनच्या बॉलला विघ्नेश साखळतोडी नाही सोडणार. बॉलला पाठवलंय लांब लांब लांबच लांब. षटकार. इथे जर आपण तपासून पाहिलं तर अमोल भोईर खारडी यांनी मात्र मनोज पाटील यांनी जर 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकले तर तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज ठेवलाय.
मनोज पाटील स्ट्रायकिंग एंडला येतील आणि त्यानंतर 3 चेंडू 3 षटकार जर आले तर अमोल भाऊ खार्डी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत कॅश प्राइज आहे. डॉट बॉल इथे येतो एका षटकारानंतर पुन्हा एकदा अश्विन यांनी चांगला बॉल हाताळला. ज्यावेळेला स्टेप आउट करताना दिसले फलंदाज त्यावेळेला पुन्हा एकदा लाईनवर लेथमध्ये बदलाव केले. बॉलची लाईन अगदी आखूड टप्प्याने घेतली आणि मग तो बॉल पुन्हा एकदा विघ्नेशसाठी थोडासा कठीण राहिला. 11 बॉलमध्ये 18 वरती खेळतात विघ्नेश, तर एका बाजूला 13 बॉलमध्ये 21 वरती खेळतात मनोज पाटील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या षटकातला 5वा बॉल. इथे बॅट निसटलंय, बॅट सुटलंय विघ्नेशच्या हातामधनं. सध्या धावफलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर इथे व्हाईट बॉल आलाय आणि बॅट मात्र निसटली. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. वॉर रूममध्ये त्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43. व्हाईट बॉल. इथे पंचांचा डिसिजन आणलाय व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं धावसंख्या 43. जो चॅलेंज केला होता गोलंदाजानं आता रिव्ह्यू लॉस्ट होतोय. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज विघ्नेश अगदी जागेत उभे होते आणि तो बॉल भरपूर बाहेरच्या बाजूने निघाला. त्या अनुषंगानं पंचांनी जो सिग्नल दिला होता व्हाईट बॉलचा तो पुढे वाईडच राहणार. 43 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं अश्विन यांना पण पाहतायत. रनिंग ट्रॅक वरती तयार ओव्हर दी स्टम्प्सनं पुढचा बॉल. यावेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. खूप उंची गाठली बॉलनं. लांबी ज्यामध्ये कमी आणि तिथे कुठली चुकी करत नाही युवराज फलंदाज. इथे बाद गॉन. नवीन फलंदाज मकरंद दाखल झालेत. मकरंद पाटील अर्नाळा विरार इथून मात्र बिलॉंग करत असताना आज विरार येथे देखील चांगले क्रिकेट ज्यांनी दाखवलं. अतिशय सुंदर 49 धाव्यांची खेळी 14 बॉलमध्ये. तेच मकरंद आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. मकरंद पाटील डाऊन ॲट 1 साठी मनोज पाटीलच्या आता खांद्याला खांदा लावत 7 बॉलचा खेळ बाकी असताना कुठल्या पद्धतीने खेळ स्वीकारतील. 43 धावा आतापर्यंत आहेत. यस उद्याचा जो सामना आहे तो पहिला मॅच 3:30 वाजता ॲक्शन मोडमध्ये बघायला मिळेल. 3:15ची रिपोर्टिंग असेल आणि 3:30ला पहिला बॉल पडला जाईल. उद्याची अंतिम रजनी आणि उपांत्य फेरीचे सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत. गोलंदाज तयार. मकरंद पाटील आले आणि त्यांच्यासाठी तो बॉल थोडासा कठीण राहिला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपलाय. 4चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 43. याही षटकात चांगली गोलंदाजी केली. उर्वरित 6 बॉल आहेत. कल्पेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे जर 4 बॉल 4 सिक्स मनोज पाटीलने ठोकले तर 5,555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हिराबेटे ग्रुप यांच्या माध्यमातून 6 बॉल आहेत आणि आता 6 बॉलमध्ये ताई पॅकर्स पालघर कुठपर्यंत मजल मारणार. आज अंतिम आपण पाहतायत उद्याची जी रजनी असेल त्यामध्ये चॅम्पियन कोण याचा गौरव होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती अर्जुन आलेत. स्लॉगमध्ये आता कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतील. ताई पॅकर्स पालघर टॉस पराभव झाले आणि जे हवं होतं ते मिळालं. 2 षटकांचा खेळ मी म्हणेन चांगला राहिला.
परंतु तिसरं आणि चौथं षटक गोलंदाजी करणाऱ्या संघानं मोमेंटम शिफ्ट केलं, ज्यांनी आपल्या बाजूनं 2 षटकं खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. गोलंदाज तयार. अमोल भोईर खारडी, मनोजच्या 3 चेंडू आणि 3 षटकार, याच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मनोजवरचं असणार आहे सफाळेकरांचं एक वेगळं प्रेम आहे. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस मनोज पाटील आणि त्याच्या खेळाला इथे निश्चित स्वरूपात एक ऊर्जा देण्याचं काम करतात. गोलंदाज तयार. फुदरलेनचा बॉल होता, पंचांनी त्या बॉलला नो बॉल घोषित केले. भीमर आलाय, अर्जुन आले आणि कठीण काळात तुम्ही सध्या मागची 2 षटकं चांगल्या पद्धतीने आले होती, त्यावेळेला ह्या षटकात पहिलाच बॉल नो म्हणजे सोने पे सुहागा. बॅटिंग करणारा संघ सांगेल की धावा थोड्याशा थांबल्या होत्या. आता इथे पहिल्याच बॉलवरती एकही बॉल नाही आणि तिथे 3 धावा मिळाल्या, म्हणजेच धावसंख्यांचा वेग वाढला. 3 जाऊन पोहोचते 46. पुढचा बॉल फ्री हिटचा, बघा नीट येतोय फ्री हिट आणि मनोज पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला. 14 बॉल 23 वरती खेळतात मनोज. पुढचा बॉल रनिंग ट्रॅक वरती थोडंसं व्यत्यय आलं आणि त्यानंतर स्वतःला योग्य वेळेत अर्जुन यांनी सावरलंय. मनोज फ्री हिटचा बॉल आता कुठल्या पद्धतीने आस्वाद घेतील मनोज पाटील मन्या. कोलवा टप्पाचा बॉल होता मनोज साठी, अगदी आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा. डीप मधून क्षेत्ररक्षक आले पुढे, त्यांनी बॉलला फील्ड केलं, सिंगल मिळाली. 47. 5 धाव्यांची गरज असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 47 धावा धावफलकावरती आणि 1 गडी बाद अशी स्थिती. पालघर स्पोर्ट्स बॉलिंग करते आणि बॉलिंग करत असताना त्यांनी जे मधले 2 षटकं राहिले तिथे अतिशय सुंदर क्रिकेट दाखवलं. तिसऱ्या षटकात देखील मोमेंटम शिफ्ट झाला. चौथ्या षटकात जी तिसऱ्या षटकात जी गोलंदाजी राहिली, चौथ्या षटकात त्याच्याच पावली गोलंदाजी केली. 5व्या षटकात आले मकरंद पाटील यांच्यासाठी सध्या अर्जुन हे कर्दन काळ राहिलेत, कठीण काळ राहिलेत मी नक्की म्हणेन. जिथे पहिला बॉल नो आला, तदनंतरचा बॉल सिंगल. आता मकरंद पाटील सध्या डॉट बॉल कडे गेलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला केलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिड विकेटला बॉलला प्रोटेक्शन मिळते, तत्पूर्वी सिंगलच आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 48. ताई पॅकर्स पालघर 6 षटकांमध्ये देखील 50 धावा डिफेंडरने करून दाखवल्या. त्या सुपर ओव्हरमध्ये मॅच गेली, परंतु विजय महत्वाचा होता. रिझल्ट कुणाच्या बाजूने लागते हे खूप गरजेचं असतं. आता 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये जी धावफलक इथून गती घेईल ती मात्र गोलंदाजांना तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये लढण्यासाठी एक आणखीन बेनिफिट्स घेऊन येईल. 48. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल आणि मनोजनं बॉलला उडवलंय इनटू द गॅप. चेंडू सीमा रेषा पार. मनोज पाटील नावाचा देखणा षटकार 6. आपल्याला बघायला मिळतो मनोज पाटीलचा थोडा हाफ ट्रॅकरचा बॉल अर्ध्या विकेटला पाहिला आणि त्यावेळेला तयार होते, रेडी होते त्या फटक्यासाठी. 54 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात कोलवा टप्पाचा बॉल. मागच्या बॉलवरती जर तपासून पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉलचा ज्यांनी समाचार घेतला होता त्यांच्यासाठी आता अगदी वाईडी शॉर्कर पद्धतीचा बॉल हाताळला आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल बाकी. पहिल्या डावाला इथून मात्र निश्चित स्वरूपात या एका बॉल नंतर पूर्णविराम लागेल. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. मनोज साठी इंटू द गॅप. कव्हरला डीप मधून प्रोटेक्शन. सिंगलच मिळेल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी स्वेअर आली त्या अनुषंगाने 2 धावा, म्हणजेच 56 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 57 धाव्यांचे टार्गेट. काय होतील या घडामोडी दुसऱ्या डावाच्या त्या सांगण्यासाठी जाऊया दुसऱ्या डावात, जिथे पालघर स्पोर्ट्स बॅटिंग करेल. ज्यांच्याकडे बॉल असतील 30 आणि 30 बॉलमध्ये गरज असेल ती म्हणजेच 57 धाव्यांची. त्या 57 धावा कशा होतील की मग त्या ताई पॅकर्स त्यांना थांबवेल, या सर्व गोष्टी सांगण्याकरिता मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ वाकळण अर्थातच ओमकार शेटे सरांना बोलवूया मायक्रोफोनवरती आणि ऐकूया त्यांची मधुरवाणी. थँक्यू सो मच.
जाऊयात मैदानाच्या आत. पालघर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर. सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. दोन्ही 12th मॅन आमच्या सोबत आहेत आणि ISPL चा सुपर डुपर स्टार जो या पालघर टेनिस बॉल क्रिकेटनं दिलाय प्रज्योत अंभिरे आपल्या सोबत आहे. सध्या प्रज्योत थोडंसं दुखापतग्रस्त आहे. हीच प्रार्थना करू आई जगदंबा आणि मा भवानी चरणी की लवकरच वरुड पालघर एक्सप्रेस त्याच वेगासोबत पुन्हा पटरीवरती धावताना क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळावी. स्पीडी रिकव्हरी ब्रो. किरण गुरुद्वान आणि प्रतीक ही सलामीची जोडी. टार्गेट चेस झालं 57. मागच्या मॅच मध्ये होतं 6 ओव्हर 50. ते थांबवलं होतं ताई पॅकर पालघरनं. या मॅच मध्ये आता किरण गुरुद्वान नावाचं वादळ सुरू होणार. प्रतीकच्या बॅटमधनं रन्स येणार. पालघर स्पोर्ट्स सामना जिंकणार की ताई पॅकर्स पालघर जिंकणार, त्या प्रश्नांची उत्तरं मैदानावरती आपल्याला शोधायची आहेत. 57चं रन चेस. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सत्तावन्न धावा धाव फलकावर बनवायच्यात. गेम ऑन. लेट्स प्ले. सामन्याची होती या ठिकाणी सुरुवात. पंकज पालन पालघर जिल्ह्यातील टेंबोडे गावचा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. टेंबोडे गावाला क्रिकेटच्या पटलावरती ज्या नावानं लढायला आणि क्रिकेट जगायला शिकवलं ते नाव आहे पंकज पालन. टेंबोडे गावाला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्या नावानं ओळख दिली ते नाव आहे पंकज पालन. आपल्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत टेंबोडे गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती सदैव अजरामर कसं राहील ती स्वप्न पाहणारा खेळाडू आहे पंकज पालन. आणि पंकज पालन पालघर एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. समोर किरण गुरुद्वान. बॉल हवेत. डाऊन दी बॉल फील्ड आणि पहिल्याच बॉल वरती पंकज पालननं काढली विकेट. फलंदाज होत आहेत त्या ठिकाणी बाद आणि धक्का लागलाय. मैदानावरती पहिला प्रतीक बॅक टू डग आउट. एक आहे पंकज दादा मैदानावरती बॉलिंग करतोय. प्रज्योत अंभिरे आपल्या सोबत. थोडी चर्चा आज आपण प्रज्योत सोबत देखील करू. आपल्या सोबत आज अ क्रिकेट एक्सपर्ट आणि आज अ 12th मॅन म्हणून तो भूमिका पार करेल. पंकज पालन अजून इथनं प्रज्योत दादा 5 वर्ष 10 वर्ष किती वर्ष क्रिकेट खेळेल अगदी ती त्याच्या फिटनेसवरती त्याच्या जिद्दीवरती डिपेंड आहे. बट जेव्हा तो क्रिकेटपासून निवृत्त होईल ना, पालघरमधील अनेक असे जे वडील आहेत जे आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्याची स्वप्न पाहतात ते पंकजकडनं वेळ मागतील आणि त्याच्याकडनं बॉलिंगचे कोचेसचे धडे त्यांच्या मुलांना कसे गिरवण्यात येतील याचा आवर्जून प्रयत्न नक्कीच केला जाईल. कारण ज्या अनुषंगानं सध्या त्यानं कामगिरी केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, अनिकेत राऊत ऑलवेज या नावावरती ट्रस्ट करतं. बऱ्याच वेळा ना आपण पाहिलंय कधी पंकज पालनला मार पडला तर सेकंड असा डे नाही आहे की पंकज पालन स्कॉटच्या बाहेर आहे. तो खेळाडू पुन्हा येतो आणि नव्यानं सुरुवात करत अनेक मॅचेस आजवर त्यानं ताई पॅकर्स पालघरला जिंकून दिलेत. प्रज्योत अंभिरे आणि पंकज पालन ताई पॅकर्सची ती जोडी आहे जी A1 जोडी आहे जी कधीही ब्रेक होत नाही. आणि आज प्रज्योत सध्या आपल्यासोबत 12th मॅन आहे कारण तो दुखापतग्रस्त आहे. फर्स्ट बॉलवरती विकेट आली आहे. दीपेश फटका हलक्या हाताने खेळले. समोर मिडॉन टीपला जेल संपला खेळ आणि टेंबोडे एक्सप्रेस धावतीये ट्रॅक वरती. इथे ना वंदे भारत ज्या स्पीडनी धावते आणि तिला कुठेही रेड सिग्नल नाही मिळावा त्याच प्रकारे पंकज पालन सुसाट सुटलाय. बट सध्या तो रेड सिग्नल यांना बॅटर्ससाठी क्षणाक्षणाला उभे करतोय आणि त्यांना परतीचा रस्ता तंबूच्या आश्रयाला पाठवताना पालन आपल्याला पाहायला मिळाला.
बॉल आहे श्रीनगर के वीर साठी प्रज्योत अंबिरेला आपण खेळताना पाहिलं. थोडी चर्चा आपण प्रज्योत दादा सोबत करू. प्रज्योत दादा, श्रीनगर के वीर अगदी आपण पाहिलं खूप सुंदर क्रिकेट ISPL मध्ये खेळली. कसा राहिला ISPL चा प्रवास? नक्कीच चांगला राहिला आणि आपल्या जिल्ह्यातले खेळाडू पण ISPL खेळावेत अशी माझी खूप इच्छा असते. परंतु आता यंगस्टर लोकांसाठी एकच सांगेल की त्यांनी खूप मेहनत करावी आणि ISPL साठी सिलेक्ट व्हावं. जरूर चर्चा करू आपण ॲज अ क्रिकेट एक्सपर्ट म्हणून प्रज्योत सोबत. सध्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेत. हॅट्रिक पूर्ण केली जाईल का त्याची चर्चा सुरू आहे आणि पंकज पालन तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज तयार, पालन बॉलिंग ट्रॅक वरती. हा त्याच्यासाठी हॅट्रिक बॉल आहे. कपिल देव निकंजने हॅट्रिक काढली, त्याच्या नावावरती तो मोठा विक्रम राहिला 195 धावा. त्या देखील करताना आपण त्याला पाहिलं. भारताला विश्वचषक जिंकून देताना 1983 ला पाहिलं. तदनंतर प्रचंड मोठा आहे ना इंतजार भारताला करावा लागला आणि त्यानंतर MSDच्या नेतृत्वाखाली गॉड ऑफ क्रिकेट सचिनचं स्वप्न पूर्ण होताना विश्वचषक जिंकताना आपण भारतीय संघाला पाहिलं. त्यानंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आत्ताच भारतानं जिंकली. त्याआधी T20 वर्ल्ड कप जिंकलं. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये आणि हे ICC इव्हेंट जसे नॅशनल लेवलला इम्पॉर्टंट आहेत तसंच सफाळेचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर इम्पॉर्टंट आहे. शिवनेरी चषक प्रत्येक 3 6ला 500. किरण गुरुद्वानला जयेश चव्हाण आणि भूषण डोंगरे यांच्याकडून. धन्यवाद. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. किरण गुरुद्वान ऑन स्ट्राइक. इथे फटका किरण गुरुद्वानचा चांगला. लॉंग ऑन खाली आहे आणि बॉल बाहेर आहे. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. हा आहे तो चौकार. किरण गुरुद्वानचा फटका आणि आत्मविश्वास त्याच्यामध्ये नाही तर मग दुसरा कुठे पाहायला मला. किरण गुरुद्वान हे ते नाव ज्याला आक्रमकतेसाठीच ओळखलं जातं आणि 57चं रनचेस थांबवायचं आहे तर हे वादळ सुरू होण्याआधी अनिकेत राऊत आणि कंपनीला रोकावा लागेल. इथे फटका फसला, मिड ऑन नाहीये त्यामुळे आता सेफ आहे हा बॉल आणि एक सिंगल मिळते. स्ट्राइक राहील किरण गुरुद्वानकडे. षटक संपलं मैदानावरती. पालनचं पहिल्या षटकानंतर धावफलकावरती झाले 6. विकेट गेले 2. ISPL आज क्रिकेटची पूर्ण ना परिभाषा बदलवून टाकणारं फॉर्मॅट आलं. मागचे 2 पर्व आपण पाहिले. या वर्षीचं पर्व जिंकलं ते म्हणजेच आपण पाहिलं माझी मुंबई या संघानं जबरदस्त कामगिरी माझी मुंबई टीमने केली. प्रज्योत दादा, एक गोष्ट विचारायला आवडेल, ISPLचं ट्रायल पासून सिलेक्शन पर्यंतचा प्रवास किती खडतर असतो? नक्कीच खूपच खडतर असतो. कारण जिकडे सिम्युलेशन मॅच असते शेवटचा स्टेप त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी ज्यांनी टार्गेट दिलेलं असतं तो अचीव करायला लागतो आणि त्याच्यानंतरच मग ते ब्लू तिकीट येते. क्या बात आहे. या सगळ्या गोष्टी नक्कीच प्रज्योत आपल्याला शेअर करतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात ISPLला खरं तर मानधन टेनिस बॉल क्रिकेट प्लसला मिळतं आणि टेनिस बॉल क्रिकेटचं ना भविष्य ISPLमुळे जरूर बदललं. कुठे होतं हरियाणामध्ये अंबाला गाव कुणाला माहिती होतं? तिथनं करण अंबाला आला. वाकणचा केतन मात्रे सुपर डुपर हिट होताना आपण पाहिला. वाईल्ड कार्ड अगदी आपण म्हणू शकतो. करण मोरेला देखील संधी मिळाली जो याच पालघरला बिलॉंग करतो. पालघर क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणजे करण मोरे. किरण गुरुद्वान बाज झालेत. आता काहीसं क्राऊड मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतं जे सफाळे नगरीतील किरण गुरुद्वानच्या फलंदाजीवरती प्रेम करतं ते मैदानातून आता थोडेसे हळूहळू प्रेक्षक कमी होत चालत. एक छोटासा DJ वाला ब्रेक घेऊयात आणि पुन्हा परतू मैदानावरती. पालन आणि जिशान आलाय त्यांना पहिल्या बॉलवरती किरण गुरुद्वानची विकेट काढली आहे आणि पाहताय तुम्ही हळूहळू आता मैदान खाली होत चाललंय.
हे चित्र आम्ही गुजरात धमाकाला बंटी पटेल बाद झाल्यानंतर पाहिलं, कोणगाव बिग बॅश मध्ये केतन मात्रे बाद झाल्यानंतर पाहिलं आणि आज किरण गुरुद्वान बाद झाल्यानंतर शिवनेरी चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त क्राऊड ना एका क्षणात मैदानावरती खाली झालाय, कारण मैदानावरती बाद झालाय सफाळेच्या क्रिकेटचा सुपर डुपर स्टार किरण गुरुद्वान. रनचेस आता महागडं झाला. 57चं जे टार्गेट आहे ते आता मोठं झालंय. ताई पॅकर्स पालघर मागच्या सामन्यामध्ये नशिबानं दिलेली साथ, मन्यानं केलेली मेहनत. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मनोज पाटील यांना एक असं नाव आहे, खरं तर मी म्हणाले या नावाला अजून खरं तर थोडं ग्लॅमर मिळायला हवं होतं, अजून काही प्रसिद्धी किंवा अजून काही संधी मिळायला हवी होती. सध्याच्या घडीला यांना एक गोष्ट आहे, दोन नाव आहेत पालघर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे मी म्हणत टॅलेंट आहे ना अजून हाईड आहे. त्या हायडन टॅलेंटला एक संधी मिळणं गरजेचं आहे आणि आवर्जून रिक्वेस्ट करेल अनिकेत दादा राऊत ज्या अनुषंगानं सध्या पालघरच्या क्रिकेटला डेव्हलप करतोय. प्रज्योत दादा एक म्हणजे अवधूत कामत, मॅन फ्रॉम सातपाडी ॲज अ बॉलर, आणि जर फलंदाजीची चर्चा झाली मनाकडे जे शॉट्स आहेत, मनाकडे जी क्षमता आहे, या नावाला देखील येत्या काळामध्ये पालघर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजून मोठं स्थान मिळायला हवं. याबद्दल तुझं वैयक्तिक मत काय? नक्कीच तुम्ही नाव घेतलं जे अनिकेत राऊत. आम्ही पण आता पहिले लोकलच क्रिकेट खेळायचे, त्याच्यानंतर संधी दिल्यामुळे नक्कीच आता मोठ्या प्रोफेशनल लेवलला पोहोचलो आहे. तर नक्कीच अवधूत कामत आणि अजून 2-3 खेळाडू असे आहेत नक्कीच आपल्या पालघरसाठी नक्की खेळतील ताईपेकर संघासाठी, हे तुम्हाला सांगतो. नक्कीच हे जे वर्ड्स होते ना ते आपण नोट करूयात, कारण हे लेजंड्स आहेत. आता प्रज्योत अंबिरे नाव नाही ब्रँड बनलाय. अनिकेत राऊत जरूर ताई पॅकर्स पालघरला लीड करत असतात आणि वाटतं ना एखाद्या प्लेयर्सकडे जिकडे क्वालिटी आहे तिकडे तो कुठेतरी डिझर्व करतोय. तर येत्या काळामध्ये अनिकेत दादाला हार्डली रिक्वेस्ट आहे, अवधूत कामत असतील, मनोज पाटील असतील, अजून जे काही सफाळ्यातले स्टार आहेत, मग प्रणय पाटीलच्या नावाचा उल्लेख आपण करू शकतो, तो देखील सध्याच्या घडीला खूप सुंदर बॉलिंग करतोय. 7-4 अर्धा संघ गारज झाला आणि एक नाव जे सध्याच्या घडीला पालघर टेनिस बॉल क्रिकेट दणानून सोडत आहे, पालघर जिल्हा प्रीमियर लीग ज्यानं गाजवली निहिल हरेश्वर केणी, त्या सोबतीनं अजून एक नाव घ्यायला मला आवडेल. मला त्याच्या टीमचं नाव नाही आठवत, युवी आय थिंक जो लेफ्ट आर्म बॉलर होता या स्पर्धेमध्ये, गावदेवी वैतीपाडा आय थिंक वाढीव, त्या गोलंदाजानं देखील खूप सुंदर छाप सोडली. असे यंगस्टर एकत्रित येऊन एखादा पुरस्कर्ता सफाळेतनं तयार व्हायला हवा जो व्यावसायिक क्रिकेटमध्ये या यंगस्टर्सला संधी देईल. आणि प्लेयर्सचं देखील ना एक आहे, सुरुवातीला स्ट्रगल पाहिजे, कारण आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रज्योत आता काय आलाय, हारो जितो आलाय. मॅच जिंकू द्या हरू दे तरी प्लेयर्सला मॅच फीज लागते, बट सुरुवातीला जर तुम्हाला संधी हवी आहे ना तर त्यासाठी प्लेयर्सला देखील काही गोष्टी सॅक्रिफाईस त्याग करावा लागतो. आणि या प्लेयर्सकडे जे टॅलेंट आहे ना ते जर सगळे एकत्रित आले येत्या काळामध्ये सफाळे पालघर जिल्ह्याचं क्रिकेट खूप उंच जाईल. जिशानला मी ते विकेट फलंदाज बाद होतात. मयूर एक मोठं नाव आहे, मयूर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील वाडा परिसरातील, आणि मयूरची विकेट या ठिकाणी जाते. बॉल साईड नाही झाला मयूरला, तेच सध्या तो सांगतोय. चेहऱ्यावरच्या रिॲक्शन हावभाव सांगून जातात की बॉलच नजरेच्या इतका दूर निघून गेला की क्लीन बॉल कधी झालं ते मयूरला कळालं नाही. आणि 7-5 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. प्रज्योत दादा आपल्या सोबत आहे. खरं तर हा नेहमी ग्राउंडवरती असतो, आज आपल्या सोबत तो चांगला आपल्या हातामध्ये सापडला म्हणून आपण त्याच्यासोबत काहीशा चर्चा आवर्जून या ठिकाणी करतोय. जिशाननं आतापर्यंत 3 विकेट्स काढल्यात. प्रज्योत दादा काय म्हणशील, यंगस्टर क्रिकेटर्स ज्यावेळी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगलं प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याची कुठेतरी स्वप्न पाहतात, त्यावेळी सुरुवातीला जसं तू देखील म्हणाला वरोर या छोट्याशा गावातून आज तू पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत दणानून सोडलंस, यंगस्टर क्रिकेटनं सुरुवातीला काय करायला हवं? नक्कीच आता खूप क्रिकेट पुढे गेलेलं आहे. तर आमच्या टीममध्ये आता ताई पॅकर्स पालघरमध्ये नक्की 2 खेळाडू आम्ही खेळवतो, निहिल केणी आणि विरू बाबरे. तर नक्कीच पुढच्या थोड्या सीझन नंतर अवधूत कामत आणि मनोज पाटील नक्की खेळताना टीममध्ये दिसतील. क्या बात आहे. नक्कीच आता हार्डली थँक्स म्हणायला हरकत नाही. आपल्या ज्या डिमांड्स होत्या हळूहळू पूर्ण होत चालल्यात. तिकडे अनिकेत दादाचं थोडं टेन्शन वाढत असेल. बॉल चालला मागे, शॉर्ट थर्डमॅनला फील्ड, पंकज पालन थोडेसे लवकर वाकू शकले नाही, कारण ज्यावेळी तुमची उंची जास्त असते, लॉंग कीप तुम्ही करता, बॉल थोडा खाली राहतो, त्यावेळी कठीण जातं. अनेक आज सितारे तुम्हाला शिवनेरी चषक खेळताना पाहायला मिळाले असते. भावेश पवार, केतन मात्रे या सगळ्यांची वाट खरं तर सफाळीकर पाहत होतं. बट सध्या देवगडला फार मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे.
त्यामुळे अनेक स्टार प्लेअर आज ताई पॅकर्सचा तुम्ही विचार करा, जवळजवळ ताई पॅकर्सचा जो मेन स्क्वॉड आहे ना त्याच्यामधून जवळजवळ 6 ते 7 प्लेयर्स आज टीममध्ये नाही आहेत, तरी देखील ताई पॅकर्स अतिशय चांगलं क्रिकेट खेळते आहे. कारण संघ बांधावा कसा, विनिंग टीम कशी बनवावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. द लेजंड अनिकेत राऊत. 18 बॉल आणि 50 ची गरज आहे. 2 ओव्हर रन झाले, 7 विकेट गेलेत 5. पुढच्या मॅचचा टॉस लगेचच आपण करू. 2 सामने जिंकून वीर तानाजी पारगाव पुढे आली आहे. या मॅचच्या विनर सोबत ती टीम फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावर आहेत, 5 विकेट्स गेलेत. 18 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 50 धावा. बॉल तयार. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये मिड विकेटला बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि धाव मिळते त्या ठिकाणी आपण पाहता एका धावेनं स्कोर त्या ठिकाणी पुढे झालं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. 8 ला 5 बाद हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं. 8 लॉस ऑफ 5. सिद्धार्थ राऊत पालघर टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक अतिशय नामवंत लेदर बॉल क्रिकेटपटू. फटका ऑन साइडला चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. व्हॉट अ कॅच, काय झेल त्या ठिकाणी टिपलाय. फिल्डर होते डीप मध्ये मिड विकेटला मकरन आणि त्यानं घेतली सुंदर अशी कॅच. या स्पर्धेतील कॅच ऑफ दी मॅच. अजून एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येते एबी ट्रॉफी. तिकडे देखील अनेक मोठ्या टीम्स खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. उमेश दादा सध्या आपल्या सोबत. उमेश दादाची इंग्लिश इतकी हार्ड आहे ना की एखाद्या फ्लुएंट इंग्लिश बोलणाऱ्याला पण लवकर कळणार नाही. आणि सध्या ते आपल्या सोबत मॅच एन्जॉय करतात. उमेश दादा स्वागत आहे आपलं. 8 ला 6 बाद. ऑल आउटचा धोका. हाफ ट्रॅकर ऑन साइडला बॉल मिड विकेटला चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा 4. टीमची टोटल धावफलकावरती 12 ला विकेट 7. एका मागोमाग एक फलंदाज मैदानावरती बाद होतोय. आता देखील 400 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या आपल्यासोबत ऑनलाईन मॅच एन्जॉय करतात. थोडा वेळा आधी 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन वॉचिंग आपल्या सोबत होती. स्वागत आहे मित्रांनो तुमचं. कॅच कॅरी झाली आहे. दुसरा झेल या ठिकाणी टिपलाय. ऑल आउट पासून आता वाचायचं टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती 1 मिनिटाच्या आत तुम्हाला पोचायचं. या गोष्टीची काळजी घ्या आणि जर तिकडे अपील झाला तर अंपायर तुम्हाला बाद घोषित करतील. न्यू बॅटर मैदानावरती पोहोचतात. 7 विकेट्स गेलेत. मुकेश बॅटिंग ट्रॅक वरती. एक युवराज नॉन स्ट्रायकरला 3 बॉल मध्ये ते 2 रन वरती बॅटिंग करतात. मुकेश फलंदाजीसाठी सज्ज झालाय. सिद्धार्थ राऊत तयार. बॉल तयार. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका. स्क्वेअर कट आणि बॉल ट्रॅव्हल होतो डी बॅकवर्ड पॉइंटला. मी त्या धावा 4. हा आहे तो चौकार. चांगला षटक आलं ना 25-26 धावेपर्यंत. त्या मॅच मध्ये परत येऊ शकते टीम पालघर स्पोर्ट्स. टीमची टोटल धावफलकावर 4 ने पुढे जाते. स्कोर जाऊन पोहोचला 16 ला विकेट गेले 7. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्क वर. सिद्धार्थ राऊत थोडासा जास्त खर्चिक होतोय. तर मी स्पेशली म्हणेल मला स्वतःला जो सिद्धार्थ राऊत अपेक्षित आहे तो अजून नाही पाहायला मिळाला. परवा दिवशी आम्ही शिरगावला देखील सिद्धार्थला पाहिलं. तिथे देखील थोडंसं अपयश आलं सिद्धार्थला.
आज देखील सिद्धार्थ थोडासा इकॉनॉमीमध्ये जर आपण चर्चा केली तर महागडा ठरला. 10 रन्स इकडे खर्च झालेत. सिद्धार्थ राऊतकडनं अपेक्षा आहेत की तो पॉवर प्लेमध्ये जणी त्यानंतर येऊन स्ट्रायकर बॉलर म्हणून येत्या काळात रोल प्ले करेल. ताई पॅकर्स पालघरसाठी बॉल शिल्लक आहेत इथं 12 आणि 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावेची गरज आहे. 12 बॉल 39. बारा बॉल 39 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय जाई गावचा सितारा धनंजय नाईक. धनंजय, जयराज, संतोष एक अतिशय चांगली टीम आहे. एम एस जाई काल या स्पर्धेमध्ये ग्रामीण फॉर्मॅट मध्ये खेळले. पहिला चेंडू धनंजय नाईकचा चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. शिवनेरी चषकाचा क्रेज किती वेगळा आहे तुम्ही पाहू शकता. अजूनही पूर्ण डोंगरावरती प्रेक्षक आहेत, स्टँड मध्ये प्रेक्षक आहेत, मैदानाच्या सभोवताली प्रेक्षक आहेत. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस 3:30 वाजता पहिली मॅच आहे. इथे बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार आला. अशा अजून 5 मारायचे आहेत. मॅच मध्ये परत येऊ शकतोय संघ पालघर स्पोर्ट्स. युवराजच्या बॅट मधून आला षटकार. डावखुऱ्या त्याचे फलंदाज ऑलवेज डेंजरस असतात आणि ते युवराजनं हा पाठवला फुल टॉस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 ऍड झालेत. धावफलक 6 ने पुढे जात असताना या पाहूयात अजून इथं 2 मोठे फटके जर या ओव्हरमध्ये आले. शेवटच्या ओव्हरमध्ये काही संधी निर्माण होईल. 24 धावा झालेत. विकेट 7 गेलेत. पंकज पालन मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत स्वतः कॅप्टन. तिकडनं आवाज येतो टप्पा पकडून टाक. बॉल तयार. टप्प्यावरती कंट्रोल हवाय. धनंजय नाईकला वेग त्याच्याकडे आणि आता चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर फिरला बॉल खूप. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. 3 चेंडू आतापर्यंत आपण डॉट पाहिलेत. 2 चेंडू डॉट पाहिलेत. 1 षटकार पाहिला. 3 बॉल मध्ये 6 रन नाईकनं खर्च केलेत. 24 धावा झालेत. अजून 33 ची गरज. अजून 1 डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळते. ताई पॅकर्स पालघर या टीमच्या माध्यमातून प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आजच्या दिवसामध्ये जो शिवनेरी चषकाला प्रेम मिळालं ना ते शिवनेरी ग्रुप कधीही विसरणार नाही. आम्ही आभारी आहोत त्या लाडक्या प्रेक्षकांचे ज्यांनी या स्पर्धेला प्रेम दिलं, या स्पर्धेला मोठं केलं. थँक्यू सो मच त्या तमाम लाडक्या प्रेक्षक मित्रांचं जे या शिवनेरी चषकाला प्रेम देतात. उद्याही यायला विसरू नका. उद्या ग्रामीण टीम्स आहेत. एक शहरी संघ आहे. 6 ग्रामीणचे संघ आणि रावळे टीम मध्ये उद्या 2 आयकॉन घेण्याची संधी त्यांना कारण ते शहरी टीम सोबत खेळणार आहेत. धनंजय नाईक. अजून 1 डॉट बॉल. षटक संपलंय मैदानावरती धनंजय नाईकचं आणि अपील हलकसं झालं होतं. बॅटन बॉल इन्व्हॉल्व नाही आहे. 17 मैदानावरती पहिलं झालं. 56 झाले. 57चं लक्ष होतं. 4 ओव्हर 24 झाले. 6 मध्ये 33 करायच्यात. प्लीज थोडं फास्ट या न्यू बॉलर. एक डीजे सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू. शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. मनोज पाटील ऑलराऊंडर रोल सध्या तो प्ले करतोय ताई पॅकर्स पालघर टीम साठी. ज्या मनोजची आपण चर्चा करत होतो आज तो ताई पॅकर्स पालघर मध्ये खेळतोय. येत्या काळामध्ये अजून जी नावं आपण म्हणत होतो त्यांना देखील पालघरच्या क्रिकेटमध्ये कुठेतरी छोटी छोटी जिथे संधी मिळेल तिथे खेळत राहा. आपला परफॉर्म देत राहा. सातत्य टिकवत राहा जेणेकरून सातत्यानं यशासाठी अतिशय महत्वाचं. चांगला बॉल आहे मनोज पाटीलचा. विठ्ठलवाडीचा डॉन सध्या बॉलिंग करतोय. मन्या डॉन. 4 बॉल 33.
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच हायडन टॅलेंट जेव्हा वरती येतं तेव्हा त्याची मजा काही वेगळी असते. बॉल चला मागे, क्षेत्ररक्षक समोर, लॉंग ऑफरनं पोहोचतील चेंडूवरती आणि फक्त आता मॅच मध्ये औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे. आणि लगातार आता 3 बॉल 3 षटकार जरी आले तरी 13 धावेच्या फरकानं सामना मैदानावरती जिंकू शकते आहे ताई पॅकर्स पालघर. पालघर स्पोर्ट्सला पराभवाचा धक्का देत रिक्वायर रन रेट 64 वरती आहे, त्याच्यामुळे हा सामना पूर्णपणे एकतर्फा आहे. आज इंडियन प्रीमियर लीग पहिला सामना आणि एक जबरदस्त सुरुवात झाली इंडियन प्रीमियर लीगची. RCB न सामना जिंकला आणि चेस मास्टरच्या बॅटमधनं अर्धशतक आलं. 59 डावेची एक सुंदर पारी आज विराटनं साकारली. टॉस साठी येऊन थांबा कॅप्टन, लगेचच कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता टीम वीर तानाजी पारगाव कॅप्टन टॉस साठी येऊन थांबायचा. आणि अजून एक बॉल बाकी आहे. उत्कर्ष पाटील तिकडे टॉस कव्हर करतील. उत्कर्षला रिक्वेस्ट या आपण थोडं पटकन, आपल्याला लगेच टॉस कव्हर करायचा आहे. उत्कर्ष त्या ठिकाणी उपस्थित मुख्य मंचकावरती. आता धुकं येऊ लागलंय, आता मैदानावरती धुकं पडू लागलंय, त्याचा फरक पडणार आहे. बॉल ट्रॅव्हल होणार का हे सगळे चॅलेंज आहेत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जिशान, गोलंदाजी करताना 3 विकेट 1 ओव्हर आणि 1 धाव फक्त खर्च केली आहे. जिशान ठरला मॅन ऑफ द मॅच. चला लगेच जिशान मॅन ऑफ द मॅचला या. आणि कॅप्टन पंकज पालन आणि त्या सोबतीनं वीर तानाजी पारगावचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. मॅच समरी सध्या आपल्या समोर आहे. पंकज 6 रन 2 विकेट, जिशान 3 विकेट 1 रन.